बघा, 6 वस्तूची मूळ किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, अवश्य तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्तपणे तुम्हाला विचारता येतील. हा प्रश्न सोडवत असताना 6 वस्तूंची मूळ किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी. व्यवहारात नफा किंवा तोटा काय झाला तर त्याची टक्केवारी काय, हा प्रश्न. साधी आणि सोपी गोष्ट. 6 वस्तूंची मूळ किंमत, 6 वस्तूंची मूळ किंमत म्हणजे 6 गुणिला मूळ किंमत ही म्हणजे 6 वस्तूंची मूळ किंमत. 6 वस्तूची म्हणून गुणाकाराचं चिन्ह, मूळ किंमत हा शब्द, याला कुठे कुठं सीपी असं लिहितात, प्रिन्सिपल प्राइस. लक्ष द्या. 6 वस्तूची मूळ किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी. 10 वस्तूंच्या, इथं 10 वस्तू आणि च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, चाची चे ही पद सोडत असताना आम्ही गुणाकार करत असतो नित्य. 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी म्हणजे इथं विक्री किंमत. खरेदी आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर काय, यासाठी ही मांडणी. म्हणजे हे दोन पद, ह्या दोन राशी लेकरांनो काय आहेत, ऍज इक्वल आहेत. याला आम्ही एसपी म्हणत असतो, सेलर प्राइस. पुढे चला. आता लेकरांनो, या मूळ किमतीकडे किंवा मूळ किंमत या शब्दाकडे येताना हा विक्री किंमत शब्द भागीला स्वरूपात का मांडतात ते सांगतो. लक्ष द्या. इथं हे 10 असेच राहू द्या. हे 6 या 10 कडे येताना भागीला स्वरूपात का मांडायचं. भागीला स्वरूपात सर, विक्री किंमत का भागीला मांडली, हे 6 का भागीला मांडले. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा. 6 मूळ किमतीसोबत गुणिला म्हणून भागीला इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना. विक्री किंमत 10 सोबत गुणिला आहे म्हणून इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक. मांडावीच लागते. काही गणितीय गुणधर्म असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे. त्याला संक्षिप्त करा. 6 2 10 म्हणजे मूळ किंमत आणि विक्री किंमत. वाटलं इथं स्पेशल मांडा. मूळ किंमत आणि विक्री किंमत यांचं जे गुणोत्तर सापडते ते कसं, मूळ किमतीचं 5 सर आणि विक्री किमतीचं किती हो, 3. आता इथं मूळ किमतीचं गुणोत्तर 5 आणि विक्री किमतीचं गुणोत्तर 3. अर्थात मूळ किमतीचं गुणोत्तर विक्री किमतीच्या गुणोत्तरापेक्षा जास्त. याचा अर्थ असा, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त. तेव्हा काय होत असतो हो, प्रकरणामध्ये व्यवहारामध्ये तोटा होत असतो. तोटा कधी होतो, जेव्हा खरेदी मोठी असते विक्रीपेक्षा. त्याचा अर्थ खरेदी किमतीमधून जेव्हा विक्री किंमत वजा केली जाते, हे आम्ही शिकलो. खरेदीचं गुणोत्तर 5 वजा विक्रीचं 3, ही वजाबाकी. याचा अर्थ 2 हा गुणोत्तर स्वरूपात तोटा आहे. तोटा आहे हे कळालं, पण त्याची टक्केवारी काय सर. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करा. तोट्याचं गुणोत्तर 2, याला गुणिला घ्यायचे असतात 100. प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 भागीला खरेदी असते. मात्र इथं खरेदी गुणोत्तर स्वरूपात आहे. किती आहे खरेदी गुणोत्तर स्वरूपात, 5. खरेदी म्हणजेच मूळ किंमत लेकरांनो. काही गोष्टी समानार्थी शब्द, काही भौमितिक म्हणा, गणितीय म्हणा. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. जाडी म्हणजेच रुंदी, खोली म्हणजेच उंची, अंतर म्हणजेच लांबी. हे काही समानार्थी शब्द आम्ही पाठ केले पाहिजे. आता हा 5 गुणिला 20 100 असा भाग जातो. 2 गुणिला 20
हा गुणाकार 40% या प्रस्तुत व्यवहारामध्ये काय झाला लेकरांनो, तोटा झाला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, मोफत मिळवा. मोफत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न जे कुठल्याच पुस्तकात भेटणार नाहीत. अतिशय म्हणजे क्वालिटी प्रश्न आहेत. महाराष्ट्रभरातल्या तमाम जिल्ह्यातील लेकरांनी चिकित्सक भावनेतून विचारलेले हे सगळे डायमंड प्रश्न आहेत. हे मला काही मोठे पण नाही, या लेकरांनी विचारल्या. मनाचा हा उदारपणा आणि त्यावर माऊलीनं मला निमित्त केलं त्याचं एक्सप्लेन देण्यासाठीच. लक्ष द्या, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव खरंच करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची गरज उरणार नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधीच्या काही शंका कुशंका असतील, बिनधास्त विचारता येतील. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.